वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। खरं तर मी तुम्हाला या डिझाइनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ब्लाउज डिझाइन प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित कशी स्टिच करावी हे सहजच लक्षात येईल। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या छानशा डिझाइनमुळे आपल्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी छानशी डिझाइन नक्कीच आवडेल। सो चला मग आता आपण वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला नवीन डिझाइनची आयडिया तर नक्कीच मिळेल, पण त्याचबरोबर ती डिझाइन कशा पद्धतीने फिनिशिंग सहित स्टिच करावी तर हे देखील सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। खरं तर खूप सुंदर असा ब्लाउज पीस आहे आणि खूप छान असं मोठासा काट आहे। खरं तर एक साईडला छोटा आणि एक साईडला मोठा काट आहे आणि मोठा काट पासून आपण आज खूप सुंदर अशी पॅचवर्क डिझाइन बनवणार आहोत। त्यामुळेच आपण तो कटिंग करून सेपरेट करून घेतलेला आहे आणि आता इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट सुद्धा आपण कटिंग केलेला आहे। सो सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल। सो इथे ब्लाउजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला मार्किंग करून घेतली। त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदी, 2.5 इंच शोल्डर आणि अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 5.5 इंचाला मार्किंग करून घेतली। याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंचच घेतला। 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। यानंतर इथून छातीचा चौथा भाग म्हणजे 8 चौक 32 आणि 1.5 इंच मार्जिन, इथे तुम्ही 2 इंच मार्जिन सुद्धा घेऊ शकता। सो अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे। सो 2.5 इंच गळा रुंदी ऑलरेडी वरच्या साईडला मार्किंग केली। त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे। तर इथे बघा मी 9.5 ला मार्किंग केली। खरं तर ह्या डिझाईनसाठी अजून थोडासा गॅप खाली हवा आहे, त्यामुळे मग मी पुन्हा 9 ला मार्किंग करून घेतली। म्हणजे डिझाईनवर सुद्धा डिपेंड असतं की गळा किती घ्यायचा आणि 2.5 इंच पुन्हा गळा रुंदीची मार्किंग केलेली आहे। आता पट्टीच्या सहाय्याने इथे लाईन ड्रॉ करून हा एक बॉक्स तयार करायचा आहे आणि ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी ह्या पद्धतीने आपल्याला हा चौकोनी बॉक्स ड्रॉ करावाच लागतो। यानंतर आता क्रॉस मध्ये आपण इथे 1 ला मार्किंग करू सिंपल अशी गोलगळ्याची मार्किंग करून घेऊयात, कारण की आजची जी काही डिझाईन आहे तर ती आपण गोलगळ्यावर बनवणार आहोत आणि छान मोठासा काट आहे, त्यामुळे ही डिझाईन बनवणं सुद्धा पॉसिबल होते। ठीक आहे, आता यानंतर काय करायचं बघा, इथून आपण 2 इंच 2.5 इंच मार्किंग करू शकतो। तुम्हाला किती ब्रॉड हवं आहे त्यावर ते डिपेंड आहे, किंवा 1.5 करू शकतो। सो मी इथे 2 इंचाला मार्किंग केली आहे, त्यानंतर इथून त्यापेक्षा कमी म्हणजे 1.5 इंचाला केलेली आहे। ठीक आहे, आता काय करायचं, सगळ्यात आधी पट्टीच्या सहाय्याने इथे क्रॉस मध्ये आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे। अगदी फेंटच केली मी थोडीशी, आणि त्यानंतर गोलाकार शेप आपल्याला इथे मॅच करायचा आहे। ठीक आहे, आता इथे एवढी मार्किंग झाल्यानंतर खाली पुन्हा आपल्याला एक शेप ड्रॉ करायचा आहे। त्यासाठी गळ्यापासून खाली 3 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता आपण इथून या पद्धतीने पुन्हा एक गोल राऊंड ड्रॉ केला आणि इथून इथे हे मॅच केला। ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण ही मार्किंग केलेली आहे। सो आता मी ही थोडीशी डार्क करून घेते, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की कसा आपला शेप आहे। आणि मी तुम्हाला अगदी सावकाश सांगितलेलं आहे की ह्या गळ्याची मार्किंग कशी करायची, कशा पद्धतीने चेंजेस करायचं, कुठे किती इंच घेतलेला आहे हे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी काठापासून पॅचवर्क डिझाईन सहज बनवता यावी यासाठी। आता बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही जी काही डिझाईन आहे ते ही आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायची आहे, त्यामुळे ही मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर सुद्धा करून घ्यायची आहे। आणि आतला जो काही गोलगळा आहे ना तर तो इथे कटिंग करायचा आहे। त्याआधी सांगते की याच्या आतमध्ये सुद्धा एक छोटासा शेप आहे, जर तुम्हाला तो नको असेल तरी सुद्धा चालेल। मी इथे ही मार्क करून घेतलेली आहे। ठीक आहे, सो बघा आता ही मार्किंग झालेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे जो काही आपला गोलगळा आहे त्यावर आता आपण कटिंग करून घेऊयात। सो मग बघा, आता इथून आपण स्टार्ट केलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे हे कट केलं। आता बाकीची फक्त मार्किंग केलेली आहे, ती लगेच आता आपल्याला इथे कट करण्याची गरज नाहीये।
सो बघा मग अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग झालेली आहे, कटिंग झालेली आहे आणि छान मोठासा काठ सुद्धा आता आपल्याला इथे यूज करायचा आहे. त्याआधी आता आपल्याला हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर सुद्धा करून घ्यायची आहे, तर ती आता आपण करून घेऊयात. तर पॅचवर्क डिझाईनसाठी आपल्याला इथे जे काही कॅनव्हास पेपर लागणार आहे तर तो आहे आपला पेपर कॅनव्हास. तर तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी खालच्या साईडने थोडंसं तिरकं आहे तर ते कट करून जरा स्ट्रेट करायचं, जेणेकरून आपल्याला मार्किंग करणं इझी जावं यासाठी. सो मी स्केच पेनने इथे एक छोटीशी मार्किंग केली, लाईन ड्रॉ केली म्हणजे, आणि हे कट करून सेम करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला या पद्धतीने कॅनव्हास पेपर इथे ठेवायचा आहे आणि जी काही मार्किंग केलेली आहे तर ती फेंट फेंट आपल्याला दिसत आहे तर ती फक्त डार्क करून घ्यायची आहे. तर जेवढा कॅनव्हास पेपर लागणार आहे तेवढा आपण आधी कटिंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा आधीच मार्किंग केली तरी सुद्धा चालेल. तर मी थोडीशी घडी वेगळ्या पद्धतीने घालून घेतलेली आहे आणि हा जो काही आतला आपण कटिंग केलेला ऑलरेडी गोलगळा आहे ना तर त्याची मार्किंग करायची. तुम्हाला जरी व्हिडिओ दिसत नसेल तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवला तर तुम्हाला नक्कीच ती मार्किंग फेंट फेंट दिसेलच. ठीक आहे. आणि बघा इथपर्यंत आल्यावर जशी जशी मार्किंग आहे बरोबर तसं तसं स्केच पेनच्या सहाय्याने मी इथे मार्क करून घेते. आता बघा यानंतर काय करायचं आहे, ही जी काही मार्किंग आहे ना ही आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा हवी आहे. तर ती सुद्धा आपल्याला इथे फेंट फेंट दिसते तर ती सुद्धा आपण इथे डार्क करून घेऊयात, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपला शेप अगदी व्यवस्थित प्रॉपर सरळ यावा. त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता मी इथे स्केच पेन ऍक्च्युअली खूप फेंट चालतोय, दुसरं मला काय एंड टाइमवर सापडत नाही, पण थोडं समजून घ्या तरी मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर आता इथून आपण एक्स्ट्राचं कट करून घेऊयात, म्हणजे जेवढा पॅच आहे ना तेवढंच आपल्याला इथे ठेवायचं आहे. खरं तर कडेने मी किंचितसं थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तर ते आपल्याला कट करायचंच आहे, पण ते कधी कट करायचं तर हे पुढे तुम्हाला मी सांगेलच. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बघा मग गळ्याची आपण कॅनव्हास पेपरवर परफेक्ट अशी मार्किंग करून घेतली, सेंटर पॉइंटला कट मारला आणि हा जो काही काट आहे ना तर हा सेंटर पासून कट करून सेपरेट करून घेऊयात, कारण की ह्या पॅच बनवण्यासाठी आपल्याला हा जो काही काट आहे तर हा जॉईन करावा लागणार आहे. सो मग आता आपण तो जॉईन करून घेऊयात. तर एक काट सरळ आणि दुसरा उलटा असं ठेवायचं आहे. आणि बरोबर आता जेवढा ना प्लेन कपडा आहे ना बरं का, म्हणजे अर्धा इंच म्हटलं तरी चालेल, तर तेवढं मार्जिन ठेवून मी इथे सिंपल अशी एक टीप मारून घेते आणि ही टीप मारल्यानंतर हा पार्ट पुन्हा सरळ करून आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून आपण कुठे जॉईंट दिलेला आहे हे लक्षात येणार नाही आणि आपली फिनिशिंग व्यवस्थित यावी त्यासाठी. त्यानंतर आता हा काट आपल्याला उलटा ठेवला आहे आणि त्यावर हा कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला हा जो काही कॅनव्हास पेपर आहे ना तर त्याचा जो काही गोल गळा आहे ना एक्झॅक्टली त्यावरच टीप मारून कॅनव्हास पेपर आणि आपला हा काट एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. आता जोडताना काय करायचं म्हणजे टीप मारताना खरं तर ना जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी ह्या छोट्या मोठ्या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहे. त्यानंतर कडेची जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावर पुन्हा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप थोडी सुद्धा पुढे मागे कमी जास्त होऊ देऊ नका, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला ह्या पॅचचा शेप येणार आहे. त्यामुळे मग आपण ही टीप अगदी व्यवस्थित प्रॉपर मारणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. आणि सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगणार आहे. त्यामुळे घाबरण्यासारखं काहीच नाही किंवा खूप अवघड वगैरे आहे असंही काहीच नाहीये. ठीक आहे. सो बघा मग फायनली अगदी प्रॉपर असं आपण एकसारखी इथे टीप मारून घेतलेली आहे. आता यानंतर वरच्या साईडला सुद्धा एक टीप मारते, म्हणजे सगळ्या साईडने कॅनव्हास पेपर आणि आपला हा पार्ट एकमेकाला जॉईंट होऊन जाईल. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचा आहे ना तर ते मी इथे कट करून घेते. काट सुद्धा कडेचा जो एक्स्ट्रा आहे तर तो, आणि कॅनव्हास पेपर सुद्धा एक लाईन आहे एवढा एक्स्ट्रा ठेवला तरी चालेल. खरं तर तो पण आपल्याला नंतर कटच करायचा आहे, कारण की आपण जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली तेवढंच आपल्याला पाहिजे नाही. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे तर ते लक्षात राहू द्या. आणि बघा मग कडेकडेने अगदी व्यवस्थित आपण हे एक्स्ट्राचं कट करून घेऊयात. ठीक आहे. आता फायनली आपला हा पॅच एकदम परफेक्ट असा रेडी झालेला आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला मेन फॅब्रिकचं बॅक पार्ट सरळ ठेवायचं, त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा, सेंटरला एक पिन लावायची आहे. आणि आता फक्त आपल्याला खरं तर कमरेच्या साईडलाच इथे टीप मारून घ्यायची आहे, गळ्याच्या साईडला टीप मारण्याची गरज नाहीये. सो कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून इथे आपल्याला सिंपल अशी एक टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे
कटिंग करून घ्यायचं आहे. बऱ्याचदा मी डिझाईन बनवताना सांगत असते की गळ्याच्या साईडला सुद्धा आपण टीप मारतो, जेणेकरून कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं. पण इथे पॅचवर्क डिझाईन आहे, त्यामुळे स्टेप थोडी वेगळी आहे. फक्त आपल्याला कमरेचा पार्ट इथेच रेडी करून घ्यायचा आहे आणि सरळ करून कमरेच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर लक्षात राहू द्या, दाबटीप देताना आपला आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीची ही महत्वाची टिप तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. कारण की कसं असतं ना, फिनिशिंग जर व्यवस्थित आली नाही तर मग त्या डिझाईनला काहीच अर्थ नसतो. आणि आता हे जोडून घेतल्यावर सेंटरला पुन्हा एक मी पिन लावलेली आहे. आपला जो काही गळा रुंदी आहे तर ती एकदा चेक करायचं आणि मी मार्क करून घेतलेला आहे, जेणेकरून जोडताना ते कमी जास्त व्हायला नको. कारण की जर गळा रुंदी जास्त स्प्रेड झाली तर शोल्डर लगेच उतरतं. आणि आता कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर कंटिन्यू आपल्याला गळ्याला सुद्धा इथे टीप मारून घ्यायची आहे. अर्थातच आता सगळ्याच साईडने आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. तर हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो लक्षात राहू द्या. जोडताना मार्जिन कमी जास्त होऊ देऊ नका. खरं तर ना, अगदी कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. आणि आपण जी काही गळा रुंदीची मार्किंग केलेली आहे तर ते सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवूनच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि बघा, मग फायनली आपण हे सगळ्या साईडनी जोडून घेतलं. यानंतर आता सगळ्या साईडचं जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा आता बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. आणि मग त्यानंतर पुढच्या डिझाईन कसं काय करायचं तर हे मी तुम्हाला सांगेल. आय होप से इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि हे सुद्धा बघा, गळ्याच्या मध्ये जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सगळं कट करायचं आहे. आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आपला अजून फिनिशिंग सहित रेडी झालेला नाहीये. सो लगेच गरज नाहीये, पुढे मी तुम्हाला सांगेलच. आणि इथे सुद्धा बघा, मग मी हे अगदी प्रॉपर असं व्यवस्थित कट करून घेतलं आणि फायनली आपला बॅक पार्ट इथे परफेक्ट असा रेडी झाला. ठीक आहे. यानंतर आता मी इथे सेंटर पॉईंटची एक मार्किंग करून घेते, जेणेकरून पॅच बरोबर मध्यभागी लावून आपल्याला सोपं जावं, यासाठी ती तिरका जायला नको. सो बघा, मग आता आपण तयार केलेला जो काही हा पॅच आहे तर हा आपल्याला कशा पद्धतीने ठेवायचा आहे तर ते आपण एकदा चेक करूयात. कारण की आपल्याला हे सरळ पाहिजे नाही, तो वरच्या साईडला यायला. आणि जे मेन आपली मार्किंग होती ना तर त्यावर मी टीप मारून घेतली आणि हे एक्स्ट्राचं कट करून घेतलं. कारण वरच्या साईडने मी थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं होतं, आपल्याला ते कमी पडायला नको खरं तर यासाठी. आणि बघा, मग ह्या पद्धतीने आता ठेवायचं आहे आपल्याला अगदी व्यवस्थित. आधी आपण चेक करून घेऊयात की जी काही आपण कॅनव्हास पेपरची टीप मारलेली आहे ती आणि आपला गळा बरोबर मॅच होत आहे की नाही ते. सो इथे अगदी व्यवस्थित मॅच होते. एक मी पिन लावून घेतली, जेणेकरून ते स्टिच करणं सोपं जावं यासाठी. सर बघा, मग खरं तर तुम्ही अशा पद्धतीने ठेवून सुद्धा टीप मारू शकतात किंवा अपोजिट साईडने ठेवून सुद्धा टीप मारू शकतात, म्हणजे या पद्धतीने. ठीक आहे. आता मी पिन इथे लावून घेतलेली आहे आणि इथून आता टीप मारायला सुरुवात करूयात. तर बरोबर आपली जी काही मार्किंग आहे ना त्यावर आपल्याला टीप मारायची आहे. खरं तर तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की आता हा जो काही गळा आहे ना तर त्याच्या बरोबर पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची. कारण की आपण असंही तंतोतंत मॅच करून इथे पिना वगैरे लावून सेट केलेला आहे, त्यामुळे मग कमी जास्त पडण्याचा इथे प्रश्नच राहत नाही. ठीक आहे. सो बघा, एकदम प्रॉपर असं आपण टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचा आहे, म्हणजे हा जो काही काठ कॅनव्हास पेपरचा पार्ट आहे ना तर तो सगळाच कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो बघा, मग आता हा कट झाल्यानंतर आपल्याला इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पॅच वरच्या साईडने फोल्ड करू ना तर तो प्रॉपर असा फोल्ड व्हावा. त्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा. कारण की ऑलरेडी कॅनव्हास पेपर आहे तर असा थोडा कडक टाईपमध्ये आहे, त्यामुळे तो अगदी प्रॉपर असं फोल्ड होणं खूप गरजेचं आहे. सो त्यामुळे अगदी सावकाश मी छोटे छोटे कट्स मारून घेतले. त्यानंतर हे ह्या पद्धतीने फोल्ड करून सेट करून घ्यायचं आहे बघा. ठीक आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडने द्यायची आहे दाबटीप. सो बघा, मग सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे की दाबटीप देताना आतला कपडा वरती दिसता कामा नये. त्याच्या आधीची महत्वाची एक स्टेप आहे ते म्हणजे हे जे काही एक्स्ट्राचं दिसतंय ना तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. कारण की नंतर आपल्याला कट करता येणार नाही प्रॉपर, आणि जरी कटिंगला गेलो तर कदाचित ब्लाऊजला कट्स जाऊ शकतात. सो त्यामुळे मग आधीच हे कट करून घ्यायचं. अगदी किंचितसं आपली जी काही मार्किंग आहे किंवा आपण जी शिलाई मारलेली आहे ना तर त्याच्या साईडने ठेवायचं आहे. बाकी सगळंच इथे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं ना, आता आपण टीप मारून हा पॅच डायरेक्ट गळ्याला व्यवस्थित पेस्ट करणार आहोत. सो त्यामुळे मग परफेक्टच असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे एकसारखं मार्किंग वगैरे यायला पाहिजे.
ठीक आहे. सो बघा मग मी ते कट करून घेतलेलं आहे आणि जसं आपण मगाशी केलं होतं ना तसंच ते बरोबर वरच्या साईडला फोल्ड करायचं आहे, म्हणजे सरळ साईडने होईल ते. आणि मग त्यानंतर आपल्याला तिथे दाबटीप द्यायची आहे. ठीक आहे. खरं तर आता असं केल्यानंतर तुम्ही इस्त्रीने प्रेसही करू शकतात आणि नंतर दाबटीप देऊ शकतात. सो मी डायरेक्टच दाबटीप देऊन घेत आहे. आणि आता इथे दाबटीप देताना आतला अस्तरचा कुठलाही पार्ट वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची, जेणेकरून एकदम छान अशी प्रॉपर फिनिशिंग यावी. त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक फायनली मी इथे दाबटीप देऊन घेतली. तुमच्या लक्षात येईल फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जो काही आपला हा पॅच आहे ना तर तो कडेने सुद्धा टीप मारून अगदी प्रॉपर असा जॉईन करून घ्यायचा आहे. जी आधीची टीप होती ना बरोबर त्यावरच टीप मारायची आहे. टीप मारताना कुठे गोळा होणार नाही किंवा आपला हा पॅच थोडा सुद्धा तिरका वगैरे जाणार नाही, तर याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग अगदी सावकाशपणे प्रॉपर आपण इथे ही टीप मारून दोन्ही साईडने म्हणजे दुसऱ्या साईडने जो काही पॅच आपला बाकी आहे तर तो सुद्धा इथे व्यवस्थित जोडून घेत आहोत. ठीक आहे. सो बघा मग फायनली एकदम मस्त परफेक्ट असं आपलं इथे रेडी झालेलं आहे. आणि इथे सुद्धा टीप मारून वरच्या साईडने पण जॉईन करून घेतलं म्हणजे धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि असंही हे शोल्डरमध्ये पॅकच होणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने पॅच बरोबर आपण दोन्ही साईडने व्यवस्थित पेस्ट केला. फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेली आहे. त्यानंतर काय करायचं, मध्ये एक छोटासा पॅच बनवायचा आहे. खरं तर तो नाही बनवला तरी सुद्धा चालणार आहे, एवढं काही इमर्जन्सी नाहीये. बट ठीक आहे आपण इथे बनवूयात, म्हणजे थोडं अजून थोडंसं किंचितचं वेगळं लुक येईल यासाठी. सो एक साईडने मार्किंग केली, तीच मार्किंग आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा करून घेऊयात. ठीक आहे. आणि आता ही जी काही मार्किंग आहे ना खरं तर ती आपल्याला त्या मार्किंगचा अगदी छोटासा पॅच इथे बनवायचा आहे. तर एकदम किंचितचं मार्जिन ठेवूनच मी हे कट करून घेतलेलं आहे. त्यासाठी काट लागणार आहे आपल्याला, तर तो काट मी इथे घेते. एकदा मी बघून लावून बघितलं ते व्यवस्थित होतंय की नाही ते असं. आणि काट किंवा प्लेन कपडा, खरं तर आधीचा पॅच जो आहे ना तर तो काटाचा आहे, त्यामुळे मग इथे प्लेन कपड्याचा जर का छोटासा पॅच बनवला तर तो छान दिसेल. सो म्हणून मग मी इथे हा कपडा इथे घेतलेला आहे. आणि आता जी काही मार्किंग होती ना तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. खरं तर तुम्ही डायरेक्ट पण एकमेकाला हे जोडू शकतात किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर मग तुम्ही ते सरळ करू शकता. तर मी इथे कपडा सरळ ठेवला होता, किंचितचं ओपन करण्यासाठी इथे मी जागा ठेवलेली आहे आणि बाकीचं एक्स्ट्राचं सगळंच इथे कट करून घेते बघा. ठीक आहे. आणि जिथे आपण थोडंसं किंचितचं ओपन ठेवलं होतं हा पार्ट सरळ करण्यासाठी, तर मग तिथून आपण हा पार्ट सरळ करूयात. त्याआधी मी छोटे छोटे कट सुद्धा मारून घेतलं. आता जर का तुम्हाला असा पार्ट सरळ करून जर पॅच बनवायचा असेल तर त्याला अस्तर लावायचं. ठीक आहे. माझ्या आधी डोक्यात होतं की आपण डायरेक्ट जॉईन करून घेऊयात, पण नंतर म्हटलं डायरेक्ट फिनिशिंग सहित पण पॅच आपण बनवू शकतो, म्हणजे दाबटीप द्यावा लागेल, धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. त्यामुळे मग माझं म्हणजे मी इथे अस्तर यूज केलं नाहीये, पण तुम्ही इथे अस्तर यूज करा. ठीक आहे. आणि कानेकोपरे अगदी व्यवस्थित प्रॉपर असं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि कडेने आता आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा छोटासा पॅच रेडी व्हावा यासाठी. आणि जिथे ओपन होतं ना तर तिथे आपल्याला ते अगदी आतमध्ये प्रॉपर असं फोल्ड करून मग वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर मी ते फोल्ड करून घेतलं आणि त्यानंतर बघा इथे दाबटीप देऊन घेत आहे. ठीक आहे. तिन्ही बाजूने अगदी व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित कॅनव्हास पेपर वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा हा छोटासा पॅच आपला इथे खरं तर रेडी झालेला आहे. आता इथे अस्तर नव्हतं त्यामुळे मग किंचितचा कानाकोपरा कमी जास्त झाला, बट इट्स ओके, तेवढं चालतंय. आणि त्यानंतर मग मी आता इथे ना ही पायपिंग लावून घेते. तर नाही लावली तरी चालेल, तुम्ही इथे एखादी लेस सुद्धा यूज करू शकतात, बट मी पायपिंग लावते जेणेकरून अजून सुंदर असं लुक पण येईल आणि जरा तो पॅच छोटासा हायलाइट पण व्हावा त्यासाठी. तर इथे आपल्याला रेडीमेड ज्यावेळेस आपण पायपिंग यूज करतो त्यावेळेस आपल्याला इथे सिंगल फूट लागतं, म्हणजे तो प्रॉपर असं आपली ही पायपिंग लागली जावी यासाठी कानाकोपऱ्यावर पायपिंग व्यवस्थित फोल्ड करायची. खरं तर आता कानाकोपऱ्यावर एकदम शार्प कोपरा आपला दिसणार नाहीये, जरा गोलाकार शेपच दिसणार आहे, कारण की आपण पायपिंग लावलेली आहे. जर का लेस लावली असती तर मग तो आपल्याला कानाकोपरा अगदी व्यवस्थित बाहेर काढता आला असता. ठीक आहे. आणि बघा मग फायनली आपण इथे तिन्ही बाजूनी म्हणजेच साईडनी ही पायपिंग लावून घेतलेली आहे.
तर ही बघा कॉपर गोल्डन कलरचीच घेतलेली आहे आपण, जी आपल्या याला मॅच होते ती. त्यानंतर आता सेंटरला आपल्याला हा छोटासा पॅच इथे लावून घ्यायचा आहे. तर मग आपण तो लावून घेऊयात. सेंटर पॉइंट अगदी व्यवस्थित मॅच करायचा आहे खरं तर, आणि अगदी सावकाशपणे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली हा छोटासा प्लेन कपडा घेतला होता आपण, म्हणजे तो काठामध्ये उठून दिसावा खरं तर यासाठी. आणि अशा पद्धतीने हा छोटासा पॅच सुद्धा आपण लावून घेतलेला आहे, आणि त्याला पायपिंग लावल्यामुळे तो थोडासा वरती आल्यासारखा दिसतोय. जर लेस लावली असती तर नसतं दिसलं. ठीक आहे. तर तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. आणि त्यानंतर आता कडेकडेने आपल्याला एक कॉपर गोल्डन कलरची लेस लावायची आहे. जर का तुमच्या ब्लाउजला गोल्डन कलर असेल, सिल्वर असेल, तर त्यानुसार तुम्ही मॅचिंग इथे लेस यूज करू शकतात. बट इथे कॉपर गोल्डन कलरचे काठ होते, त्यामुळे मग त्याला मॅचिंग आपण सिंपल अशी इथे कॉपर गोल्डन लेस घेतलेली आहे. कानाकोपऱ्यावर अगदी व्यवस्थित ती फोल्ड करायची आहे. या लेसमध्ये पण भरपूर सारे प्रकार आहे, म्हणजे खूप छान असे मोठे मोठे डिझाईन ब्रॉड असतात किंवा बारीकही असतात. तर तुम्हाला कशा आवडतात किंवा तुमच्या कस्टमरची रिक्वायरमेंट कशी आहे त्यानुसार इथे तुम्ही लेस यूज करू शकतात. आणि अगदी व्यवस्थित तंतोतंत लेस लावून घ्यायची आहे, जेणेकरून तो पॅचचे कडेचे धागे निघण्याचे सुद्धा चान्सेस राहणार नाही, आणि आपला ब्लाऊज सुद्धा नक्कीच लवकर खराब होणार नाही. आणि कानाकोपऱ्यावर फोल्ड करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, म्हणूनच मी तुम्हाला ते पुन्हा पुन्हा सांगत आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने फायनली एकदम छान प्रॉपर पद्धतीने आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आता मी एक्स्ट्राची इथे कट करते, आणि लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला खरं तर इथे टीप टाकून घ्यायची आहे. मी नेहमीच सांगत असते, लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप टाकायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ते म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो बघा मग छान अशा प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला इथे नॉट लावायचं आहे. तर तुम्ही इथे कापडी नॉट बनवू शकतात किंवा रेडीमेड लावू शकतात. तर मी रेडीमेड घेतलेला आहे, कॉपर गोल्डन कलरचाच घेतलेला आहे. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असतं. आता इथे मी सिंपल फॅब्रिक पासून लटकन बनवत आहे. तर तुम्ही फॅब्रिकचे बनवू शकतात किंवा बाजारात भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे अवेलेबल असतात, तर त्या पद्धतीने सुद्धा म्हणजे एखादं तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर फॅब्रिक पासून खूप वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स डिझाईन्स आपण बनवू शकतो. तर त्याचे सुद्धा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत. सो मग तुम्ही त्यापैकी एखादं बनवू शकता. ठीक आहे. तर इथे तर आपण सिंपलच बनवत आहोत, काठाचं बनवत आहोत. जो काही पॅचच्या मधला कपडा होता ना, तर तो वेस्ट जाण्यापेक्षा तिथला काठ आपण इथे यूज केलेला आहे, आणि सिंपल असं त्रिकोणी लटकन बनवून घेत आहोत. आणि खरं तर याची पद्धत अगदी सोपी आहे. अगदी 1 ते 2 मिनिटातच हे लटकन तयार होतात. आणि फॅब्रिकचं लटकनचा फायदा हा असतो की ते लवकर खराब सुद्धा होत नाही. आणि फायनली आपले हे दोन्ही पण छान असे लटकन तयार झालेले आहेत. आणि आता ते सेंटर पासून आपण कट करूयात. आणि शोल्डर पासून ना आपल्याला साधारणतः 2.5 ते 3 इंचावर ते लावायचं असतं. त्या डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही साईडनी अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आपले नॉट लागले जावात आणि फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित यावी. त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग आता हे आपण इथे बांधून घेऊयात. ठीक आहे. आणि आता आपल्याला इथे खरं तर बॅक साईडला टक्स टाकायचे बाकी आहेत, तर ते सुद्धा आपण इथे टाकून घेऊयात. तर सेंटर पासून आपल्याला 4.5 इंचाला इथे मार्किंग करायची आहे. साईडने अर्धा इंच आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉइंटची मार्किंग करून घ्यायची आहे. सो आता जी काही मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचबरोबर कुठे गोळा वगैरे होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं म्हटल्याप्रमाणे, आणि संपूर्ण टक्सला सुद्धा. सो बघा मग फायनली दोन्ही साईडने एकदम छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण टक्स टाकलेले आहेत. आणि टक्स टाकल्याने आपल्याला ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो. सो अशा पद्धतीने फायनली गोल गळ्यावरची आपली ही आजची डिझाईन रेडी झालेली आहे. सो बघा मग फायनली काठापासून खरं तर मोठा काठ होता म्हणून ही डिझाईन पॉसिबल झालेली आहे. तर मोठा काठ कसा ऍडजस्ट करायचा, कसा जॉईन करायचा, डिझाईन कशी बनवायची, पॅच कसा रेडी करायचा, कॅनव्हास पेपरचा गळा कसा बनवायचा, त्यावर कॅनव्हास पेपर कसा कटिंग करायचा, मग त्याचा पॅच कट करून तो कसा लावायचा, सो हे सगळं सविस्तर मी तुम्हाला
अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला बऱ्याचदा गोलगळ्यावर डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, तर ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकतात. ह्या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाउजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी डिझाईन नक्की बनवून बघा. इथे मध्ये छोटासा पॅच ठेवलेला आहे, तुम्ही नाही ठेवला तरी सुद्धा चालणार आहे किंवा ठेवला तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. सो जर तुमच्याकडे छान असा काट अवेलेबल असेल, गोल गळ्यावरची डिझाईन बनवायची असेल, तर ही पॅचवर्क डिझाईन नक्की ट्राय करा. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो मग अशा छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो बघा, मग फायनली आपली डिझाईन रेडी झालेली आहे. खरं तर बघितल्यावर लक्षात येते की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश, स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही, तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल. त्याचबरोबर अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपली आजची डिझाईन, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.